कंत्राटदारांना राजकीय विरोधकांकडून धमक्या आणि खंडणीची मागणी होती अशा प्रकारचं पत्र आता कंत्राटदारांच्या 2 संघटनांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे। महाराष्ट्र राज्य कंत्राटदार असोसिएशन आणि राज्य इंजिनियर्स असोसिएशननं हे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेलं आहे। कंत्राटदारांसाठी कायदा बनवून संरक्षण देण्याची मागणी या पत्राद्वारे करण्यात आलेली आहे। एका बाजूला कंत्राटदारांची संरक्षणाची मागणी असतानाच दुसरीकडे मात्र नाशिकमध्ये कंत्राटदारांचेच 850 कोटींचे गैरव्यवहार आता उघडकीस आलेले आहेत। नाशिकमधील कंत्राटदारांचे 850 कोटींचे बेहिशेबी व्यवहार उघडकीस आलेले आहेत। आयकर विभागाची नाशिकमध्ये सलग 5 दिवस छापेमारी सुरू आहे आणि बेहिशेबी व्यवहारांविरोधात ही कारवाई देखील नाशिकमध्ये करण्यात आलेली आहे। दरम्यान याच संदर्भात कंत्राटदार असोसिएशनच्या अध्यक्षांनी काय म्हटलंय पाहूयात। शासनाला सुद्धा आम्ही हा इशारा दिलाय। इशारा देणं म्हणण्यापेक्षा विनंती सुद्धा आहे की बाबा एवढे सगळे विकासाची तुम्ही कामं जर मंजूर करत असाल आणि मंजूर केल्यानंतर हे सगळे कामं जर प्रत्यक्षात साईटवर होणं जर गरजेचं वाटत असेल तर ह्या सर्व कामांना जे कॉन्ट्रॅक्टर काम करतात ह्या सर्व कामांवरती संरक्षण कॉन्ट्रॅक्टरला कायदा अत्यंत असणं गरजेचं आहे। कारण तो कॉन्ट्रॅक्टर हा स्वतःचे पैसे घालून ही विकासाची कामं करतात। कॉन्ट्रॅक्टरला जवळपास 6-6 महिने वर्षभर पैसे पण मिळत नाहीत। माझी शासनाला विनंती आहे की याबाबत उच्चस्तरीय बैठक घेऊन एक तातडीने आपण एक कायदा पारित करावा।